दिवाळी म्हणजे नवे कपडे, दिवाळी म्हणजे फटाके, दिवाळी म्हणजे शाळेला सुट्टी आणि दिवाळी म्हणजे बालचमूंनी बनवलेले किल्ले सुद्धा। इतिहासाला उजाळा देणारे आणि लहान मुलांच्या निरीक्षण शक्तीसह कल्पकतेची साक्ष देणारे उद्याच्या अभियंत्यांचे हे आविष्कार म्हणजे दिवाळीची मराठमोळी परंपरा। शिवशाहीतील बुलंद आणि उत्तुंग किल्ल्यांना हुबेहूब साकारताना लहान मुलं दगड, माती आणि चिखलाच्या सानिध्यात रंगून जातात आणि त्यातूनच उभारणारे किल्ले हे महाराष्ट्राच्या शौर्यगाथेचे स्मरण करून देतात। कोल्हापुरात असे काही बालचमू आहेत की ज्यांनी उभारलेले किल्ले तुम्ही बघितले नाहीत तर दिवाळीचा आनंद पूर्ण लुटलाच नाही। चला तर मग दिवाळीच्या या मांगल्यमय वातावरणात उत्साहाच्या वाटेवरून जाऊयात ठिकठिकाणच्या किल्ल्यांकडे। मराठी मनाचं आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवरायांनी गडकोट किल्ल्यांच्या माध्यमातून हिंदवी स्वराज्याचा भक्कम पाया रचला। हे गड किल्ले म्हणजे महाराष्ट्राच्या गौरवशाली शौर्यगाथेचे प्रतीकच आहेत। दिवाळीच्या निमित्तानं असे गड किल्ले उभारणं ही एक परंपराच आहे। या निमित्तानं दिवाळी सणाला सांस्कृतिक आणि ऐतिहासिक परंपरेचं कोंदण लाभलंय। दिवाळीची सुट्टी लागली की बच्चे कंपनीला वेध लागतात शिवशाहीतील बुलंद किल्ल्यांची प्रतिकृती साकारण्याचे। नवे कपडे, फराळ, फटाके यांची ओढ असतेच, पण त्याही आधी म्हणजे दिवाळीच्या पूर्वी 8-10 दिवस कुठला किल्ला आता बांधायचा याची मनात कुठेतरी जुळवाजुळव सुरू होते। मग मित्र सवंगड्यांचा ग्रुप तयार होतो आणि सुरू होते मनातील किल्ला प्रत्यक्ष साकारण्याची धडपड। आधी किल्ल्यासाठी जागा निश्चित केली जाते, मग दगड, विटा, फुटक्या पाईप, जुन्या खापऱ्या, किल्तान यांची जमवाजमव होते। मातीमध्ये पाणी ओतून चिखल तयार केला जातो आणि सुरू होतं किल्ल्याचं बांधकाम। कधी हे किल्ले वास्तवातील बुलंद किल्ल्यांची प्रतिकृती असतात तर कधी ते काल्पनिकही असतात। 2 ते 3 फुटापासून अगदी 20-25 फुटांच्या परिघात विस्तारलेला किल्ला हळूहळू आकारास येऊ लागतो। या किल्ल्यांची मांडणी ही तितकीच रेखीव आखीव असते। ठिकठिकाणी बुरुज उभे राहतात। किल्ल्याच्या मध्यवर्ती भागात राजमाची तयार होते। राजमहल, तळ, राजसदर अशा ऐतिहासिक वास्तूंची प्रतिकृती साकारते। एखाद्या कड्याच्या तोंडावर तोफेची प्रतिकृती तयार होते। किल्ल्याच्या पायथ्याशी एखादं हिरवगार शेत तयार केलं जातं आणि महाराष्ट्राच्या ग्रामीण संस्कृतीची ओळखही करून दिली जाते। किल्ल्याच्या सर्वात उंच भागावर महाराजांसाठी राजसिंहासन ठेवण्याची रचना केली जाते आणि मग त्या किल्ल्यावर ठिकठिकाणी सुबक मावळे ठेवले जातात। काही किल्ल्यांवर रंगरंगोटी केली जाते तर कुठे हिरवेगार तृण उगवतील अशी व्यवस्था केली जाते। काही किल्ल्यांवर विद्युत रोषणाई सुद्धा केली जाते। लहान मुलांनी साकारलेले हे किल्ले बघितल्यावर त्यांच्या जिद्दीला, निरीक्षण शक्तीला आणि कल्पकतेला सलाम करावासा वाटतो। कोल्हापुरातील बुधवार पेठ, कसबा बावडा, शाहूपुरी, शिवाजी पेठ, मंगळवार पेठ, शुक्रवार पेठ अशा अनेक भागात अनेक ठिकाणी किल्ले साकारले आहेत। हे किल्ले बघितल्यानंतर उद्याच्या भारताचे अभियंते किती सक्षम आणि तल्लख आहेत याची जणू प्रचिती मिळते। म्हणूनच दिवाळीच्या काळात साकारणारे हे किल्ले महाराष्ट्राचं रांगडं वैभव दाखवत असताना नव्या पिढीच्या सृजनशीलतेची ग्वाही देतात आणि दिवाळीचा आनंद शतपटीनं वाढवतात।